अमरावतीतून नवनीत राणांच्या विरोधात दिनेश बुब रिंगणात, बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाकडून लोकसभा लढणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठकांची लाट, हर्षवर्धन पाटील, किरण सामंत, आठवलेंसह अनेक नेत्यांच्या सागरवर वाऱ्या। प्रकृतीच्या कारणावरून श्रीनिवास पाटलांची साताऱ्यातून माघार, शरद पवारांसाठी कार्यकर्ते आग्रही, 1-2 दिवसात निर्णय घेणार, शरद पवारांची माहिती। वसंत मोरेंची सकारात्मक चर्चा, 2-4 दिवसात निर्णय कळू, आंबेडकरांनी केलं स्पष्ट। संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, काही लोक दुसऱ्या उमेदवाराकडून पैसे घेऊन आल्याच्या संशयावरून राडा। प्रफुल्ल पटेलांना मिळालेल्या क्लीन चिटवरून विरोधकांचा हल्लाबोल, सावंतांनी प्रसिद्ध जाहिरातीचं केलं विडंबन, तर आधी आरोप तुम्हीच केले, आता माफी मागा, राऊतांची मागणी। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकरांना ईडीचं दुसरं समन्स, 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। कल्याण पालघरचे उमेदवार उद्या जाहीर करणार, संजय राऊतांची माहिती, महाविकास आघाडीत नाराजी नसल्याचा पुनरुच्चार। कल्याणची जागा आम्हाला द्या आणि श्रीकांत शिंदेंना ठाण्याला पाठवा, भाजपचा एकनाथ शिंदेंना प्रस्ताव, सूत्रांची माहिती। खाती गोठवल्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, आयकर विभागानं बजावला 1700 कोटींचा दंड। आणि जम्मू काश्मीरच्या रामबन भागात टॅक्सी दरीत कोसळून अपघात, 10 प्रवाशांचा मृत्यू।